पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 90वा. एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला. तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती? तोटा झाला त्याला किती रुपयाचा? 60 रुपयाचा. ठीक आहे. 2340 ही त्याची विक्री होती. समजलं? 15 शर्ट 2340 रुपयाला त्याने विकले आणि त्याच्यावर 60 रुपये तोटा झालेला आहे. तोटा झाला 60 रुपये म्हणजे त्याला ते 60 रुपये काय करावं लागलेत? आपल्या खिशामधून टाकावं लागलेत. त्याच्या खिशामध्ये आले का? नाही. बरोबर. तर त्याच्या खिशामधून 60 रुपये त्यात गेले. मग 60 रुपये तोटा झाला याचा अर्थ त्यानं खरेदी कितीला केलं होतं? 2400 रुपयाला. समजलं ना? त्यानं 2340 रुपयाला जेव्हा विकलं तेव्हा त्याला 60 रुपये तोटा झाला असं म्हणले. तोटा झाला म्हणजे तोटा झालेले पैसे आपल्या खिशामधून जातात. बरोबर. आणि फायदा झालेले पैसे आपल्या खिशामध्ये येतात. मग हा जो तोटा झाला तो त्यानं त्यामध्ये टाकला, अधिक केला त्या माणसानं. 60 रुपये त्यात टाकले आणि दोघांनी मिळून जेवढे झालं तेवढं त्याची खरेदी किंमत होती. 2400 रुपये त्याची खरेदी किंमत होती. आता ते 2400 रुपयानुसार 15 शर्टची प्रत्येकी खरेदी किंमत किती असं विचारलं आहे. तर हो, 2400 भागिले 15 करा, भेटलं किती? 160. एकदम सोपा प्रश्न. ठीक आहे. अशा प्रकारे हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. 90वा. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2.